नमस्कार प्रेक्षकांनो, तुही रे माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, आपण बघितलं राज्य शिर्केंच्या घरी पहिल्यांदाच इथे दत्तगुरूंच्या सुवर्ण पादुकांचं आगमन झालेलं असतं. त्यामुळे राज्य शिर्केंच्या घरामध्ये आनंदाचं वातावरण असतं. पण त्या आनंदाला इथे आता राजेशने गाळबोट लावण्याचा प्रयत्न केलेला असतो. कारण स्वतःच्या स्वार्थासाठी आणि स्वतःवरती असलेलं कर्ज फेडण्यासाठी त्याने साक्षात दत्तगुरूंच्या सुवर्ण पादुका ह्या चोरलेल्या असतात आणि त्या विकून तो त्याच्यातून पैसे मिळवणार असतो आणि बॉसचं घेतलेलं कर्ज तो फेडणार असतो. पण प्रेक्षकांनो, शेवटीला मार्ग निवडलेला असतो तो चुकीचा आणि चुकीला माफी नाही. त्यासुद्धा दत्तगुरूंच्या सुवर्ण पादुका त्या काही भेटल्याशिवाय राहत नाही. ईश्वरी आणि अर्णव दोघेजण खूपच हुशारीने दत्तगुरूंच्या सुवर्ण पादुका शोधून काढतात आणि त्याचबरोबर सगळ्यांच्या समोर सादर करतात. आणि त्यानंतर प्रेक्षकांनो, आगमन झालेलं असतं ते स्वामींचं. स्वामी राज शिर्केंच्या घरी आलेले असतात आणि त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे स्वामींनी खूप मोठ्या 2 सत्याचा उलगडा केलेला असतो. तर येणाऱ्या भागामध्ये इथे स्वामींनी अर्णवला संकेत दिलेले असतात. अर्णवला सांगितलेलं असतं की या घरामध्ये काही व्यक्ती आहेत, अशा 2 व्यक्ती आहेत ज्या तुझ्या आणि ईश्वरीच्या संसाराला उद्ध्वस्त करण्यासाठी प्रयत्न करतायत. तर इथे अर्णवला संकेत देण्यात आलेला असतो की त्या व्यक्तींपासून तुला ईश्वरीची काळजी घ्यायची आहे, तुला ईश्वरीला जपायचं आहे, असं आता स्वामींनी अर्णवला सांगितलेलं असतं. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे स्वामींनी आता आजीला सांगितलेलं असतं, काळजी करायचं काही कारण नाही आहे, कारण या घरामध्ये अर्णवची बायको म्हणजे तुमची सून म्हणून जी मुलगी आलेली आहे ती साक्षात लक्ष्मीचं रूप आहे आणि ती तुमचं इथे खानदान, तुमच्या घराला वारससुद्धा तीच देणार आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, ईश्वरी आता लक्ष्मीचं रूप आहे हे स्वामींनी सांगताच आजीला खूपच जास्त आनंद झालेला असतो. आजी पूर्णपणे आश्चर्यचकित झालेली असते, कारण आतापर्यंत ईश्वरीला बघितल्यानंतर आजीच्या मनामध्ये गैरसमज निर्माण होत असतात की ईश्वरी अर्णवसाठी चांगली लाईफ पार्टनर तर आहे ना, असा प्रश्न आजीच्या मनामध्ये उद्भवत असतो. पण स्वामींनी आल्यानंतर त्या आता शंकेचं निरसन केलेलं असतं आणि आजीला स्पष्टपणे सांगितलेलं असतं, काळजी करायचं कारण नाही. तुमच्या घरामध्ये अर्णवची बायको म्हणून, त्याची जीवनसंगिनी म्हणून योग्य व्यक्ती घरामध्ये आलेली आहे. त्यामुळे प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी पुढे घडत जातात, कशा पद्धतीने स्वामींचं आगमन होतं, ते आपण सविस्तरपणे बघूया. प्रेक्षकांनो, आपण बघितलं की इथे राकेशने आता सुवर्ण पादुका गायब केलेल्या असतात. तेव्हा वल्लरी या सगळ्याचा आरोप ईश्वरीवरती टाकून मोकळी होते. म्हणते की ईश्वरीचे डोळे फिरले असतील. तेव्हा इथे आता राकेश म्हणत असतो की असं काय करताय मामी, तुम्ही ईश्वरीजींवरती असे आरोप का करताय? तेव्हा इथे वल्लरी म्हणत असते, कारण मला माहिती आहे तिच्या वडिलांच्या ट्रीटमेंटसाठी 8 लाख रुपयांची गरज आहे आणि म्हणूनच इथे ईश्वरीने त्या सुवर्ण पादुका चोरल्या असतील. आपल्या वडिलांच्या ऑपरेशनसाठी तिला पैसे हवेत ना, म्हणून. तेव्हा ईश्वरी म्हणत असते, नाही मामी, मी असं काहीही केलेलं नाही आहे. तेव्हा मामी म्हणतात, मला माहिती आहे हे सगळं तूच केलेलं आहेस. तेव्हा प्रेक्षकांनो, आजी म्हणत असते की मी आधीच सांगितलं होतं की आपल्या घरामध्ये पहिल्यांदा दत्तगुरूजींच्या सुवर्ण पादुकांचं आगमन झालेलं आहे, त्यांची व्यवस्थित काळजी घेतली पाहिजे आणि त्याची जबाबदारीसुद्धा मी तुलाच दिली होती ईश्वरी. मग ती जबाबदारी तू व्यवस्थितरित्या का बरं पार पाडली नाहीस? त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे आता ईश्वरी टेन्शनमध्ये आलेली असते, ती रडत असते, वल्लरी तिच्यावरती आरोप करत असते. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अर्णव धावत पळत येतो आणि म्हणतो, मामी 1 मिनिट मामी, माझ्या बायकोने काहीसुद्धा केलेलं नाही आहे. तिच्या वडिलांच्या ट्रीटमेंटसाठी जर 8 लाख रुपयांची गरज आहे ना, तर ते देण्यासाठी मी आहे. तिला इथे सुवर्ण पादुका चोरायची काहीही आवश्यकता नाही. माझ्या बायकोवरती पूर्ण विश्वास आहे, ती कधीही चोरी वगैरे करणारच नाही. तेव्हा आजी म्हणते, अरे जर तिने चोरी केलेली नाही आहे तर मग सुवर्ण पादुका गेल्या तरी कुठे? तेव्हा प्रेक्षकांनो,
इथे आता अर्णव म्हणत असतो, आजी तू काळजी करू नको, सुवर्ण पादुका घरातच असतील आणि ज्या व्यक्तीने त्या चोरल्यात ना तो सुद्धा इथेच कुठेतरी असेल. तुला सुवर्ण पादुका स्वामी येईपर्यंत नक्की सापडतील असा विश्वास आता अर्णव ईश्वरी यांनी आजीला दिलेला असतो. आणि त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता ईश्वरी म्हणते की काहीही झालं तरीसुद्धा राकेशनेच ह्या सुवर्ण पादुका चोरलेल्या आहेत. तेव्हा आपण एक काम करूया, अंजलीताईंच्या रूममध्ये शोधूया आणि नंतरला आजूबाजूला सुद्धा शोधूया, कुठेतरी त्या राकेशने लपवून ठेवल्या असतील. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, सुवर्ण पादुका नेत असताना त्याच्यावरती असलेली जी काही फुलं आहेत ती आजूबाजूला पडलेली असतात. आणि त्यानंतर प्रेक्षकांनो, ती आता बघतच ईश्वरी तिथपर्यंत पोचते. तर इथे राकेशने ज्या ठिकाणी सुवर्ण पादुका ठेवलेल्या असतात त्या ईश्वरीला दिसलेल्या असतात. कारण का रस्त्याने जिथे जिथे फुलांच्या पाकळ्या पडलेल्या असतात तिथे तिथे ईश्वरी गेलेली असते. आणि त्यामुळे प्रेक्षकांनो, स्वामी येण्याच्या आधी सुवर्ण पादुका सापडलेल्या असतात आणि त्या त्यांच्या जागी आता ठेवण्यात आलेल्या असतात. तेव्हा प्रेक्षकांनो, अभिषेक वगैरे सगळी काही पूजा अर्चा झालेली असते. तोपर्यंत राज्य शिर्क्यांच्या घरामध्ये दत्तगुरूंच्या सुवर्ण पादुकांच्या आगमनामुळेच इथे स्वामीसुद्धा आलेले असतात. स्वामींचं सुद्धा आगमन झालेलं असतं. तेव्हा त्यांचं छान पद्धतीने स्वागत केलं जातं आणि त्यांचं आदरातिथ्य, त्यांचा पाहुणचारसुद्धा खूपच उत्तम पद्धतीने केला जातो. तेव्हा प्रेक्षकांनो, स्वामी आता इथे आल्यानंतर ते संपूर्ण राज्य शिर्क्यांच्या घराकडे बघत असतात आणि गुरुदत्तांच्या ज्या काही सुवर्ण पादुका ठेवण्यात आलेल्या असतात त्यांच्यासुद्धा आता आशीर्वाद घेतात, नतमस्तक होतात. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे ईश्वरीला आनंद झालेला असतो की स्वामींचं आगमन त्यांच्या घरामध्ये झालेलं असतं आणि ते येण्याच्या आधी सुवर्ण पादुकासुद्धा सापडलेल्या असतात. तेव्हा प्रेक्षकांनो, स्वामी आता सगळीकडे बघत असतात आणि प्रत्येक माणसाला सुद्धा ऑब्झर्व करत असतात. तेव्हा प्रेक्षकांनो, स्वामींच्या एक गोष्ट लक्षात आलेली असते की राज्य शिर्क्यांचं घर जितकं उत्तम आहे तितकीच माणसंसुद्धा राज्य शिर्क्यांच्या घरामधली खूपच चांगली आहेत. पण तरीसुद्धा स्वामींना त्या घरामध्ये थोडी नेगेटिव्हिटी जाणवत असते. ईश्वरी मनाने खूपच जास्त निर्मळ आहे, अर्णवसुद्धा मनाने खूपच जास्त निर्मळ आहे, आजी अंजली दोघ्या जणी तर साध्या भोळ्या आहेत आणि मामा आकाश तर खूपच उत्तम व्यक्तिमत्व. मग त्या घरामध्ये असली कुठली निगेटिव्हिटी आहे याचा विचार स्वामी करत असतात. आणि तेवढ्यातच प्रेक्षकांनो, तिथे राकेश आलेला असतो. जेव्हा अंजली आणि राकेश दोघेजण स्वामींचा आशीर्वाद घ्यायला खाली वागतात तेव्हा इथे स्वामी राकेशकडे बघतात आणि तेव्हा प्रेक्षकांनो, स्वामींना कळलेलं असतं की राकेश एक वाईट माणूस आहे, तो एक नेगेटिव्ह पर्सनॅलिटी आहे जो त्या घराला उद्ध्वस्त करू शकतो. आणि त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता वल्लरी आणि मामा जेव्हा दोघेजण आशीर्वाद घ्यायला जातात तेव्हा वल्लरीकडे बघितल्यानंतर स्वामींना आता नकारात्मकतेचा वास यायला लागतो. तेव्हा इथे घरामध्ये अशा दोन नेगेटिव्ह पर्सनॅलिटी आहेत ज्या राज्य शिर्क्यांच्या घराला उद्ध्वस्त करण्यासाठीच त्या घरामध्ये जणू काही राहत आहेत, हे आता स्वामींना कळलेलं असतं. ईश्वरीने प्रेमाने केलेली सेवा, त्यांचं आदरातिथ्य आजी अंजली यांनीसुद्धा खूपच छान पद्धतीने त्यांचं स्वागत केलेलं असतं. त्यामुळे स्वामी खुश असतात आणि ज्या पद्धतीने दत्तगुरुजींच्या सुवर्ण पादुकाची सेवा करण्यात आलेली असते आणि तो प्रसाद करण्यात आलेला असतो तो सुद्धा स्वामींना खूप आवडतो. मग आता इथे आजी म्हणत असते की स्वामी, सगळं कुशल मंगल तर आहे ना, माझ्या घराबद्दल तुम्ही काय सांगाल? तेव्हा इथे आता स्वामी म्हणत असतात की तुमच्या मनामध्ये जी चिंता सुरू आहे ती मी जाणतो. मला कळतंय तुम्हाला काय वाटते आणि काय बोलायचं आहे. फक्त मी तुम्हाला एवढंच सांगेन, तुम्हाला जास्त काही बोलायची गरज नाही. फक्त एवढंच सांगेन की तुमच्या अर्णवने म्हणजे तुमच्या नातवाने लग्न केलेलं आहे आणि त्याने त्याच्या पसंतीच्या मुलीशी लग्न केलेलं आहे. आणि तुमच्या घरामध्ये जी तुमची नासून म्हणून जी मुलगी आली ती उत्तम व्यक्तिमत्व आहे, खूपच जास्त प्रेमळ, स्वच्छ मनाची मुलगी आणि प्रत्येकाच्या मदतीला धावणारी ती मुलगी आहे. तुमचं घराचं गोकुळ तीच करेल. तुमच्या घरामध्ये असलेली नकारात्मकता तीच बाहेर काढेल. कितीही अडचणी आल्या, कितीही संकट आली तरीसुद्धा तुमच्या आधी ढाल बनून ती उभी राहील आणि तुमच्या नातवाला अर्णवला शेवटपर्यंत साथसुद्धा तीच देईल. फक्त घरावरतीच नाही, अर्णववरती, तुमच्या बिझनेसवरती कुठलंही संकट येऊ दे,
त्या संकटाला 2 हात करण्याची जर कुणामध्ये हिंमत आहे तर ती तुमच्या नाथसुनेमध्ये आहे. तिच्याकडे बघूनच आपल्याला कळतं की एकदम उत्तम व्यक्तिमत्व आहे ती. या घरामध्ये लक्ष्मीच्या पावलांनी चाललेली आहे तुमच्या घराचं कल्याण करण्यासाठी. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे स्वामींनी आता सांगितलेलं असतं, तुमच्या घराचं गोकुळ ईश्वरीच करेल आणि तुमच्या खानदानाला, राजशिर्केंच्या घराण्याला वारससुद्धा ईश्वरीच देईल. तेव्हा तुम्हाला चिंता करायची गरज नाही आहे. तुमच्या घराचं सगळं काही कुशल मंगल हे तिच्या हातूनच होणार आहे. तेव्हा तुम्ही निश्चिंत राहा. फक्त तिला तिचा आदर द्या, तिचा मान द्या. घरच्या लक्ष्मीला तिचा मान जर मिळाला तर ती अजून आनंदी होईल आणि घरामध्ये भरभराट येईल. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता गुरुजींनी आजीचे डोळे तर उघडलेले असतात. स्वामींनी जे काही सांगितलेलं असतं त्यामुळे आजीची चिंता मिटलेली असते. तेव्हा आजी म्हणत असते, मग गुरुजी, ज्या वेळेला पत्रिका दाखवल्या गेल्या त्यावेळेला असं का वाटलं की इथे ईश्वरीबरोबर लग्न केलं तर अर्णवचं आयुष्य उद्ध्वस्त होईल म्हणून? तेव्हा स्वामी म्हणत असतात की प्रत्येक वेळेला आपल्याला जे दाखवलं जातं, जे आपण ऐकतो किंवा बघतो ते सत्यच असतं असं नाही. काही गोष्टी आपल्यासमोर येतात पण त्या खऱ्या आहेत की खोट्या आपण जाणलं पाहिजे. जे आपल्यापर्यंत पोचवलं गेलं आहे ते खरं तर आहे ना, त्याच्यामध्ये काही चुकीचं तर घडलेलं नाही आहे ना, याची शहानिशासुद्धा आपण केली पाहिजे. प्रत्येक गोष्टीवरती आंधळा विश्वास ठेवून तेच सत्य आहे असं म्हणत जर आपण त्या गोष्टीवरती विश्वास ठेवत पुढे गेलो तर मग आपलं काही खरं नाहीच आहे ना. आपल्याला तेच खरं वाटेल आणि मग आपण खऱ्या माणसांना सुद्धा चुकीचं समजू आणि कधीकधी चुकीच्या माणसांना आपण खरे समजू. ही चूक माणसाकडून होऊ शकते. त्यामुळे तुमच्यापर्यंत पोचलेली माहिती ही आता मी सांगण्यापेक्षा ईश्वरीने तुम्हाला सगळ्यांना खोटं ठरवलंच असेल ना. ती जेव्हापासून या घरामध्ये आली आहे तेव्हापासून कधी तुमच्या घरावरती संकट आलं आहे का? किंवा तुमच्या बिझनेसवरती आलेलं संकट असू दे किंवा तुमच्या अर्णवरती आलेलं संकट असू दे, दूर करण्याची ताकदसुद्धा ईश्वरीमध्येच आहे असं प्रेक्षकांनो स्वामींनी आता क्लिअर केलेलं असतं. त्यामुळे इथे आजीच्या मनामध्ये जो काही गैरसमज असतो तो दूर झालेला असतो आणि लवकरच तुमच्या खानदानाला राजशिर्केंचा वारसा पुढे नेण्यासाठी आता ईश्वरीच असणार आहे. तेव्हा लवकरच तुमच्या खानदानाला वारस मिळणार आहे असं स्वामींनी सांगितलेलं असतं, असा आशीर्वाद दिलेला असतो. त्यानंतर इथे आता स्वामी तृप्त होतात आणि जायला निघतात. तेव्हा अर्णव ईश्वरी दोघेजण त्यांचा आशीर्वाद घेतात. तेव्हा इथे स्वामी म्हणतात की उत्तम जोडी आहे, नेहमी एकमेकांची साथ द्या, संकटामध्ये एकमेकांना कधीही सोडू नका. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता स्वामी म्हणत असतात की फक्त एक गोष्ट कर अर्णव, आजूबाजूला बघ, काही अशी लोकं आहेत जे तुला आणि तुझ्या बायकाला तोडण्याचा सुद्धा प्रयत्न करतील, एकमेकांपासून दूर करण्याचा प्रयत्न करतील, तुमच्या दोघांमध्ये गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न करतील. पण तुला हा विश्वास कायम ठेवावा लागणार आहे आणि अशा काही नेगेटिव्ह पर्सनॅलिटी आहेत त्यांच्यापासून तुझ्या बायकोला प्रोटेक्ट करायला पाहिजे. त्यांच्यापासून तुझ्या बायकोला तू सेफ ठेवलं पाहिजे. कारण का ते 2 व्यक्ती तुमचा संसार उद्ध्वस्त करण्यासाठी अतोनात प्रयत्न करतायत. पण जर तुम्ही दोघेजणं खंबीरपणे एकत्र असाल, एकमेकांची साथ देत असाल तर तुम्हाला दोघांना वेगळं करणं हे कुणालाही शक्य होणार नाही आहे. तुमच्या दोघांमध्ये इतकं बॉन्डिंग हवं आहे की कुठलीही तिसरी व्यक्ती तुम्हाला एकमेकांपासून तोडू शकणार नाही आहे. तेव्हा इथे आता संकेत दिलेले असतात की ईश्वरीला तुझ्यापासून दूर करण्यासाठी काही लोक अतोनात प्रयत्न करत आहेत, पण तू त्यांचे प्रयत्न यशस्वी होऊ देऊ नकोस. तेव्हा इथे स्वामींनी आशीर्वाद दिलेला असतो की यापुढे सगळं काही चांगलंच होणार. तुझ्या आयुष्यामध्ये ईश्वरीसारखी मुलगी आलेली आहे आणि त्यामुळे तुझ्या आयुष्यामध्ये कुठलंही संकट येणार नाही आहे. सगळं काही चांगलं होणार आहे. फक्त एक काम करायचं आहे, जे लोक तुमच्या संसारामध्ये विष कालवण्याचा प्रयत्न करतील त्या लोकांना फक्त तुला तुझ्यापासून दूर करायचं आहे आणि ईश्वरीपासूनसुद्धा दूर ठेवायचं आहे. तर प्रेक्षकांनो, इथे स्वामींनी स्वतः अर्णवला संकेत दिलेले असतात की वल्लरी आणि राकेश हे दोघेजण असे व्यक्तिमत्व आहेत की ते तुला आणि तुझ्या बायकोला एकमेकांपासून वेगळं करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि त्यामुळे ईश्वरीला त्या सगळ्यांपासून तुला जपायचं आहे. तेव्हा इथे आता ईश्वरीला तर कळलेलं असतं की स्वामींना काय बोलायचं आहे आणि स्वामींनीसुद्धा जे काही आहे ते सत्य अर्णवला सांगितलेलं असतं
आणि त्याला सतर्क केलेलं असतं की ईश्वरीला शेवटपर्यंत साथ द्यायची आहे.